भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988, 2018 अमेंडमेंट आणि 2013चे अमेंडमेंट, दोनदा अमेंडमेंट झालेले आहे टोटल. या कायद्यात एकूण आधी 5 प्रकरणं आणि 31 कलम होते. आता एकूण 6 प्रकरणं आणि काही 7A ॲड झाले, 17A ॲड झाले, 18A ॲड झाले, 29A ॲड झाले, 24 रद्द झाले. नंतर एकूण प्रकरण 6. प्रकरण पहिलं प्रिलिमिनरी, त्यात कलम 1 आणि कलम 2. दुसरं विशेष न्यायाधीशांची नियुक्ती, त्यात 3 ते 6, कलम 3 ते 6. तिसरं प्रकरण त्याच्यात अपराध आणि शिक्षा आहेत, त्या कलम आहेत 7 ते 16, त्यात 7A पण एक्स्ट्राचा आता 2018ला ॲड झालेलं कलम. त्यानंतर प्रकरण 4, या अधिनियमातील प्रकरणांचे अन्वेषण म्हणजे इन्व्हेस्टिगेशनसाठीचं प्रकरण 4, ते कलम 17, 17A आणि 18. नंतर प्रकरण 4A ॲड झालंय, ते कलम 18A नवीन ॲड झालेलं. नंतर प्रकरण 5 खटल्यासाठी मंजुरी व इतर संकीर्ण तरतुदी, त्यासाठी कलम 19 ते 31 आहे, त्यात कलम 24 रद्द झाले आणि कलम 29A ॲड झाले. भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा असा 1947ला सगळ्यात पहिल्यांदा होता. त्यानंतर 1964ला जी संतानम समिती स्थापन झाली, तिच्या शिफारसीनुसार त्यांनी शिफारस केली की कायद्यामध्ये दुरुस्ती करायला पाहिजे. त्यानुसार 1964ला सुधारणा झाली. त्याच्यानंतर 1988ला पूर्णतः नवीनच ॲक्ट आला. त्याआधी भ्रष्टाचार विरोधी म्हणून IPC सेक्शन 161 ते 165A मध्ये भ्रष्टाचार विरोधी तरतुदी होत्या. त्या ह्या कायद्याच्या कलम 31ने त्या तरतुदी रद्द झालेल्या आहेत. 1988च्या कायद्याची अंमलबजावणी 9 सप्टेंबर 1988ला झाली आणि 2018च्या जी अमेंडमेंट झाली ती 26 जुलै 2018ला राष्ट्रपतींनी संमत केली. त्यानंतर जर या कायद्याचे उद्देश बघायचे म्हटलं तर कायदा मजबूत करणे, लोकसेवकातील जो भ्रष्टाचार आहे त्याच्याविरुद्धचा उपाय, त्याच्यानंतर लोकसेवक संज्ञेच्या व्याप्तीत वाढ करायची होती आणि आपण डायरेक्ट आता कलम 1 संपूर्ण भारताला लागू आहे एक्सेप्ट जम्मू काश्मीर, पण आता ते जम्मू काश्मीरला पण लागू झालंय 2019 नंतर. भारताबाहेरील भारतीय व्यक्तींनाही लागू. आणि कलम 2 आहे व्याख्या. आपण चॅप्टर 1 मध्ये प्रिलिमिनरी, त्यात 2 कलम येतं, कलम 1 आणि कलम 2. कलम 1 हे शॉर्ट टायटल अँड एक्सटेंट, संपूर्ण भारतात बघितलं, आणि भारताबाहेरील भारतीय व्यक्तीही. नंतर कलम 2 डेफिनेशन्स, एकूण 5 डेफिनेशन येतात, A, B, C आणि D. तर ए डेफिनेशन इलेक्शन म्हणजे जे काही सगळे इलेक्शन भारतात होते तेवढे सगळे इलेक्शन्स. ए मध्ये प्रिस्क्राईब्ड, ही 2018ने दुरुस्तीने ऍड केलेली, म्हणजे विहित, एखादी गोष्ट कायद्यात विहित असण्याची संकल्पना म्हणजे प्रिस्क्राईब्ड. नंतर पब्लिक ड्युटी म्हणजे सार्वजनिक फायदा होण्यासाठी किंवा सार्वजनिक हेतूने सार्वजनिक कर्तव्य पार पाडण्याचा जो राज्याला, समाज, जनता यांचा इंटरेस्ट आहे अशी कोणती ड्युटी म्हणजे पब्लिक ड्युटी, म्हणजे लोकसेवक ती ड्युटी पार पाडतो. पब्लिक सर्वंट, आता पब्लिक सर्वंट ही डेफिनेशन लक्षात ठेवायची, कारण 2C डायरेक्ट पेपरला विचारली जाऊ शकते. नंतरून त्यात काय काय येतं तर त्याच्यात एकूण 7-8-10 तरतुदी आहेत त्या बघा. त्यात सार्वजनिक कर्तव्य करणारी कोणतीही व्यक्ती, यात IPC कलम 21ने विहित कर्मचारी येतात. हा क्वेश्चन विचारलेला आहे. 21ने विहित, IPC कलम 21ने विहित कर्मचारी काय झाले, सगळे लोकसेवक झाले. त्यानंतर स्थानिक संस्थेच्या वेतनावर काम करणारी व्यक्ती, केंद्र राज्य कायद्याने स्थापन महामंडळ, शासनाची कंपनी यातील सेवा करणारी वेतनप्राप्त व्यक्ती, विशेष न्यायाधीश, म्हणजे ह्या कायद्याअंतर्गत जेवढे काही विशेष न्यायाधीश म्हणून घोषित केले जातील असे कोणतेही सगळे न्यायाधीश, निवडणुकीचं निवडणुकीचं कोणतंही काम करणारी व्यक्ती, ती सरकारने अपॉइंट केलेली असो किंवा नसो, सार्वजनिक कर्तव्य करण्यासाठी नेमलेली व्यक्ती. परत शासन मदत प्राप्त सहकारी सोसायटीचे अध्यक्ष, सचिव व इतर पदाधिकारी, मात्र इथं सहकारी सोसायटीचे सभासद येत नाही आणि हाच क्वेश्चन आयोगाने विचारलाय. विविध निवड मंडळे, आयोगाचे कर्मचारी, विविध विद्यापीठांचे कुलगुरू, व्यवस्थापन मंडळ सदस्य, इव्हन प्राध्यापक आणि इतर कर्मचारी सुद्धा त्याच्यात समावेश होतो. परत शासन मदत प्राप्त शैक्षणिक संस्थांचे, सांस्कृतिक संस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी, अशा व्यक्ती शासनाने यावरील अशा व्यक्ती शासनाने नेमलेल्या असोत किंवा नसोत. आता एक महत्वाचा प्रश्न आहे की
पब्लिक सर्वंट या व्याख्येमध्ये आमदार आणि खासदारांचा समावेश होतो का? तर उत्तर आहे नाही. असं सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे. आमदार आणि खासदारांचा याच्यात समावेश होत नाही. नंतर 2C ची डेफिनेशन लक्षात ठेवायची. पब्लिक सर्वंट एवढे सगळे येतात, 100% पेपरला येण्याचे चान्सेस. नंतर 2D ही 2018ने अनड्यू ऍडव्हान्टेज म्हणून नवीन ऍड केली. म्हणजे काय, जो लोकसेवकाला लिगल रिम्युनरेशन म्हणजे जो काय पगार वगैरे त्याचा आर्थिक किंवा त्याला पुरस्कार वगैरे सोडून इतर कोणतंही त्यानं ग्रेटिफिकेशन स्वीकारणं म्हणजे अनड्यू ऍडव्हान्टेज म्हणजे अनुचित फायदा मिळवणं होय. आणि ही व्याख्या सुद्धा इम्पॉर्टंट आहे. 2D लक्षात ठेवायची. 2C आणि 2D विचारलं जाऊ शकतं. नंतर चॅप्टर 2 अपॉइंटमेंट ऑफ स्पेशल जजेस, विशेष न्यायाधीशांची नियुक्ती. म्हणजे ह्या कायद्यामधले जे गुन्हे होणार आहेत ते चालवण्यासाठी विशेष न्यायाधीशांची नियुक्ती आणि त्याच्या बाबतीच्या तरतुदी चॅप्टर 2 मध्ये येतं, कलम 3 ते 6. तर कलम 3 काय? कलम 3 सांगतं पॉवर टू अपॉइंट स्पेशल जजेस म्हणजे विशेष न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचे अधिकार कुणाकुणाला येतात? केंद्राला पण आहेत, राज्याला पण आहेत, दोघांना पण आहेत. फक्त केंद्राला नाहीत तर दोघांना पण आहेत. आणि हे कशासाठी? तर 3(1) मध्ये म्हटलं या कायद्यानुसारचे अपराध चालवण्यासाठीचे जज किंवा ह्या कायद्यानुसार अपराध करण्याचा प्रयत्न करणारे गुन्हे चालवण्यासाठी पण हे जज आहेत. नंतर ह्या स्पेशल जजची जी पात्रता आहे ही इम्पॉर्टंट आहे. याच्यावर क्वेश्चन विचारला गेलेला आहे. तर पात्रता काय? एक तर ते सेशन जज असले पाहिजेत किंवा पूर्वी असायला पाहिजे होते. ऍडिशनल सेशन जज, असिस्टंट सेशन जज एक तर सध्या कार्यरत असले पाहिजे किंवा पूर्वी ते असायला पाहिजे होते. नंतर केसेस ट्रायबल बाय स्पेशल जज जे कलम 3 जे स्पेशल जज अपॉइंट केले ते चालवणाऱ्या केसेसची व्याख्या याच्यात थोडक्यात. केसेस कोणत्या कोणत्या? तर कलम 3(1) मधील खटले. कलम 3(1) मध्ये खटले कोणते येतं? या कायद्यानुसार जेवढे काही खटले आहेत त्याचा अपराध किंवा ते करण्याचा प्रयत्न हे सगळे खटले प्लस जर समजा लोकसेवकाने ह्या कायद्यातील खटल्यानुसार एखादा गुन्हा केलेला असेल आणि सोबत इतर कायद्यातल्या तरतुदीनुसारचा गुन्हा असेल तर दोन्हींचे एकत्रित खटला हा स्पेशल जज चालू शकतो. आता 2018 काय ऍड झाला तर असा खटले आहेत ना त्यांना 2 वर्षात निकाली काढवायला लागतात. जर 2 वर्षात नाही झालं तर त्याला लेखी कारण द्यायला लागतं आणि एका वेळी 6 महिने असं मिळून संपूर्ण 4 वर्षापर्यंत वाढवता येऊ शकतं. म्हणजे एका वेळी 6 महिने म्हणजे 2 वर्षात निकाली काढायचं. जर निकाली नाही निघाला तर लेखी कारण द्यायचं. हे झालं कलम 4. त्याच्यानंतर कलम 5. कलम 5 हे सरळ लक्षात ठेवायचं. कलम 5 माफीचा साक्षीदार. कलम 3 स्पेशल जजची अपॉइंटमेंट. कलम 4 केसेस ट्रायबल बाय स्पेशल जज आणि कलम 5 हे माफीचा साक्षीदार. प्रोसिजर अँड पॉवर ऑफ स्पेशल जज म्हणजे काय? याच्यात लक्षात ठेवायचं का माफीचा साक्षीदार कलम 5 अन्वये होता येतं. तर याच्यात दिलेली स्पेशल जजच्या अधिकार आणि त्यांची कार्यपद्धती कशी असेल. जर विशेष न्यायालयापुढे आरोपीला दाखल करण्यापूर्वीच म्हणजे त्याच्या अपराधाची दखल घेतली जाईल. जर त्याने विशेष जजला वाटलं की त्याच्या पुढे आरोपी येण्यापूर्वीच तो स्वतःहून दखल घेऊ शकतो. नंतर भ्रष्टाचाराच्या संदर्भात माहिती खरेपणाने उघड करण्याच्या शर्तीवर संबंधित व्यक्तीला किंवा प्रत्यक्ष गुन्हेगाराला सुद्धा माफी देता येते. हेच झालं माफीचा साक्षीदार. याच्यासाठी मग CRPC 1973 मधील कलम 307 ची माफीचा साक्षीदारची कलम लागू होईल. आता हा जो खटला चालवला जातो याला म्हटलं जातं वॉरंट खटला. वॉरंट खटला म्हणजे काय? ज्यावेळी खटल्याची शिक्षा 2 वर्षापेक्षा जास्त असते म्हणजे तेव्हा तो खटला वॉरंट खटला म्हटला जातो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला 2 वर्षापेक्षा जास्तीची शिक्षा दिली जाते. अशा प्रकारचे सगळे खटले वॉरंट खटले देतात. नंतर विशेष न्यायाधीश आरोपी सिद्ध गुन्ह्यासाठी शिक्षा देतील. म्हणजे हे जे विशेष न्यायाधीश आहेत ते सिद्ध गुन्ह्यासाठी शिक्षा देऊ शकतात. नंतर विशेष न्यायाधीश खटला चालवण्यासाठी फौजदारी कायदा दुरुस्ती अधिनियम म्हणजे क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऑर्डिनन्स 1944 मधील जिल्हा न्यायाधीशाचे अधिकार वापरतील. नेमका हाच क्वेश्चन विचारलाय. क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऑर्डिनन्स 1944 मधील जिल्हा न्यायाधीशाचे अधिकार वापरले जातात. 2014च्या मेन्सला हा क्वेश्चन आहे. नंतर हे झालं कलम 5. कलम 5 नंतर आहे कलम 6 पॉवर टू ट्राय समरेली म्हणजे खटला काय करायचा सक्षम रीतीने चालवायचा आहे. म्हणजे काय? कलम 5 मधला जो वॉरंट खटला होता तो तसा खटला समरेली चालवता येणार नाही. म्हणजे संक्षिप्तरित्या चालवता येणार नाही. पण काही वेळा एकदमच साधा गुन्हा आहे मग तो पटकन होण्यासाठी
कलम 6 अन्वये खटला संक्षिप्तरित्याने चालवण्याचा अधिकार दिलेला आहे. मग कधी जर लोकसेवक इसेन्शियल कम्युनिटी ऍक्ट मधील कलम 12A नुसारचा उल्लंघनाचा आरोप असेल तर आणि अशा उल्लंघनासाठी शिक्षा 1 वर्षापेक्षा कमी असेल तरच असा खटला संक्षिप्तरित्याने चालवता येतो. म्हणजे याच्यासाठी शिक्षा 1 वर्षापेक्षा कमी कारावास असेल तरच खटला संक्षिप्तरित्या चालवता येतो. आणि जर अशा संक्षिप्तरित्या चालवलेल्या खटल्यात शिक्षा 1 महिन्यापेक्षा कमी कारावासाची दिली आणि 2000 रुपयाची दंड असा शिक्षा दिलेली असेल तर कुठली अपील करता येत नाही. आणि जर याच्यापेक्षा जास्त शिक्षा दिली तर अपील करता येतं. हे झालं कलम 6. म्हणजे कलम 3 ते 6 आपलं संपलं चॅप्टर 2. कलम 3 आहे पॉवर टू अपॉइंट स्पेशल जजेस. कोण दोघं पण, केंद्र राज्य दोघं पण करते. त्याच्यासाठीची पात्रता आहे सेशन जज, ऍडिशनल सेशन जज, असिस्टंट सेशन जज. नंतर केसेस ट्रायबल बाय स्पेशल जज. 3-1 मधले खटले 2 वर्षात निकाली काढणं, न निघाल्यास लेखी कारण कळवायचं आणि असा प्रत्येक वेळी 6 महिन्यांनी असा 4 वर्ष पर्यंत वाढवता येतील असे खटले दैनंदिन तत्वावर चालवायचे. कलम 5 मध्ये माफीचं साक्षीदारची तरतूद आहे, वॉरंट खटल्याची तरतूद आहे. नंतर क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऑर्डिनन्स 1944 मधील जिल्हा न्यायाधीशाचे अधिकार स्पेशल जज वापरेल. आणि नंतर कलम 6 आहे संक्षिप्तरित्याने खटला चालवण्याचा अधिकार. मग इसेन्शियल कम्युनिटीज ऍक्ट 12A मधील तरतुदींचं उल्लंघन केलेलं असेल आणि अशा याला शिक्षा 1 वर्षापेक्षा कमी होत असेल तर खटला संक्षिप्तरित्या चालवता येतो. हा RS क्वेश्चन 2013 क्वेश्चन विचारलाय. आणि अशा याच्या गुन्ह्यात जर 1 महिन्यापेक्षा कमी कारावासाची शिक्षा आणि 2000 रुपयापेक्षा कमी दंड केला असेल तर अपील करता येत नाही, जास्त असेल तर अपील करता येतं. नंतर प्रकरण 3 मध्ये ऑफेन्सेस अँड पेनल्टीज म्हणजे काय, अपराध आणि त्यांच्यासाठीच्या शिक्षा आहेत. आता वेगवेगळे अपराध आहेत आणि वेगवेगळ्या त्याच्यासाठी वेगवेगळ्या शिक्षा आहेत. आता अपराधाची थोडक्यात सांगायचं म्हटलं तर 4 प्रकारचे अपराध आहेत. एक स्वतः लोकसेवक लाच घेणार, लोकसेवकाने लाच घ्यावी म्हणून त्याच्यावर प्रभाव पाडणं किंवा स्वतः लाच घेऊन आपण लोकसेवावर प्रभाव पाडायचा. तिसरा आपण स्वतःहून लाच द्यायची. अशा 3-4 प्रकारचे गुन्हे आहेत. त्यातला कलम 7 हे लाच घेण्याचा अपराध स्वतः लोकसेवकाने. कलम 7A लोकसेवकावर प्रभाव पाडायचा आणि स्वतः लाच घ्यायची, म्हणजे व्यक्तीने लाच घेऊन लोकसेवकावर प्रभाव पाडला. नंतर कलम 8 काय, लाच देणे गुन्हा आहे. आणि कलम 9 जर लाच देण्याचा गुन्हा कमर्शियल ऑर्गनायझेशनने केला तर, म्हणजे व्यक्तीऐवजी कमर्शियल, तर कलम 9 आहे. मग आता कलम 7 म्हणतं लाच घेण्याचा अपराध लोकसेवकाने. पब्लिक सर्वंट टेकिंग ग्रॅटिफिकेशन अदर दॅन लिगल रिम्युनेशन इन रिस्पेक्ट ऑफ अन ऑफिशियल ऍक्ट. म्हणजे असं कृत्य करो न करो, फक्त प्रयत्न जरी केला तरी असा गुन्हा पकडला जातो. ते काम पार पडो किंवा न पडो, असा भ्रष्टाचार हो किंवा न हो, तसा प्रयत्न असला तरी शिक्षा आहे त्याला 3 ते वर्ष प्लस द्रव्यदंड, म्हणजे ही लोकसेवकाला शिक्षा होणार. त्याच्यानंतर कलम 7 आहे टेकिंग अनड्यू ऍडव्हान्टेज टू इन्फ्लुएन्स पब्लिक सर्वंट बाय करप्ट ऑर इलिगल मीन्स ऑर बाय एक्झरसाइज ऑफ पर्सनल इन्फ्लुएन्स. म्हणजे स्वतःच्या एखाद्या व्यक्तीनं स्वतःच्या प्रभावाने लोकसेवकावर प्रभाव पाडून काहीतरी गैरकृत्य त्याच्याकडून करून घेण्याचा प्रयत्न करणं किंवा तसं कृती करणं सुद्धा गुन्हा आहे. आणि त्याच्यासाठी सेम शिक्षा आहे 3 ते 7 वर्ष प्लस द्रव्यदंड. 3 ते 7 वर्ष प्लस द्रव्यदंड, 3 ते 7 वर्ष प्लस द्रव्यदंड. म्हणजे असा गुन्हा घडो किंवा न घडो, नुसता प्रयत्न सुद्धा शिक्षा प्राप्त ठरतो. नंतर कलम 8 इथं काय, नागरिकांना लाच देणं, म्हणजे गिव्हिंग ग्रॅटिफिकेशन इन ऑर्डर बाय करप्ट ऑर इलिगल मीन्स टू इन्फ्लुएन्स पब्लिक सर्वंट. म्हणजे जो लाच देतोय त्याचा अपराध आहे आणि त्याच्यासाठी शिक्षा आहे बघा. वरती 3 ते 7 वर्ष, इथं डायरेक्ट 7 वर्षापर्यंत किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही. इथं किंवा शब्द आहे, वरती प्लस आहे, म्हणजे डायरेक्ट वय आहे. तिथं दोन्ही शिक्षा होणार, इथं कोणतीही एक शिक्षा होऊ शकते. पण जर लाच देण्याची जबरदस्ती केली एखाद्या व्यक्तीवर तर त्याला शिक्षा नसणार आहे, मात्र त्यांनी 7 दिवसात तपास यंत्रणेला असं कळवायला लागतं. म्हणजे ही झाली लाच देण्याचा गुन्हा. आणि राज्यसेवा प्रिलिमला क्वेश्चन आला, त्याच्यात 2-3 स्टेटमेंट होते लाच देणे. आता हे बघा, हे स्टेटमेंट होतं बाय मेकिंग सिटीजन्स लायबल फॉर गिव्हिंग ब्राईब द लॉ इज नाऊ इन लाईन विथ द युनायटेड नेशन कन्व्हेन्शन अगेन्स्ट करप्शन. म्हणजे आता युनायटेड नेशन कन्व्हेन्शन अगेन्स्ट करप्शनच्या नुसार आपला लॉ तयार झालेला आहे. आणि युनायटेड नेशन कन्व्हेन्शन अगेन्स्ट करप्शन होतं 2003ला म्हणजे सह्या झाल्या, 2005ला अंमलात आलं, लिगली बाइंडिंग आहे.
आणि इंडियानं 2011ला रेटिफाय केलं. नंतर आहे कलम 9. कलम 9 मध्ये ऑफेन्स रिलेटिंग टू ब्रायबिंग अ पब्लिक सर्वंट बाय अ कमर्शियल ऑर्गनायझेशन, म्हणजे जो 8 मधला लाच देण्याचा गुन्हा होता तो व्यक्तीने करण्याऐवजी आता कलम 9 मध्ये पब्लिक सर्वंटला लाच देण्याची कृत्य आता कमर्शियल ऑर्गनायझेशन करते. आणि त्याच्यासाठी शिक्षा तर ऑफकोर्स फक्त द्रव्यदंडच करता येणार आहे, कारण तिथं शिक्षा देता येत नाही. आणि कलम 7 ए, कलम 8, कलम 9 मधले गुन्हे दखलपात्र आहेत. म्हणजे काय येतं तर कॉग्निझेबल आहेत, म्हणजे दखलपात्र आहेत, त्यांची दखल लगेच घेतली जाणार. नंतर कलम 10 काय, पर्सन इन चार्ज ऑफ कमर्शियल ऑर्गनायझेशन टू बी गिल्टी ऑफ ऑफेन्स. जो व्यक्ती कमर्शियल ऑर्गनायझेशनचा प्रमुख असेल तो वाणिज्यिक संघटनेचा जबाबदार व्यक्ती गुन्ह्यासाठी दोषी असणार आहे. म्हणजे जर त्या कलम 9 खालील गुन्हा जर कंपनीचा संचालक, व्यवस्थापक, सचिव किंवा इतर अधिकारी यांच्या संमतीने झालेला असेल तर ते दोषी असते. आणि इथं शिक्षा आहे बघा 3 ते 7 वर्ष व द्रव्यदंड. म्हणजे शिक्षा फक्त वेगळी इथंच आहे, 7 वर्षापर्यंत किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही. व्यक्तीनं लाच देण्याचा गुन्हा केला असेल, कमर्शियल ऑर्गनायझेशनच्या हेडनं वगैरे, सचिव, अधिकारी इत्यादींच्या संमतीने झालेला असेल तर त्याला बी गुन्हे शिक्षा आहे 3 ते 7 वर्ष द्रव्यदंड. नंतर कलम 11. आता लोकसेवकांना जी कलम 7 मध्ये लाच घेतली होती ती पैशाच्या स्वरूपात घेतलेली होती. पण आता पैशाच्या स्वरूपात लाच न घेता वस्तूच्या स्वरूपात लाच घेणं किंवा कुठलाही अनड्यू ऍडव्हान्टेज, म्हणजे एखादा कार गिफ्ट घेणं किंवा इतर कुठलाही फायदा किंवा मुलाचं ऍडमिशन घेण्याच्या बदल्यात इकडं दुसरा भ्रष्टाचार करणं, अशा टाईपचे अनड्यू ऍडव्हान्टेज लोकसेवकानं केलंच त्यातला कलम 11 अंतर्गत येतात. म्हणजे लोकसेवकाने केलेल्या कारवाईद्वारे व्यवहारात संबंधित असलेल्या व्यक्तीकडून अशा लोकसेवकाने अनुचित फायदा मिळवणं गुन्हा असेल. आणि त्याच्यासाठी शिक्षा भाग कमी, इथं 6 महिने ते 5 वर्ष व द्रव्यदंड. म्हणजे इथं इनडायरेक्ट गुन्हा करतोय तो, डायरेक्ट गुन्हा करत नाही, म्हणून याची शिक्षा कमी. आणि हा RS क्वेश्चन 2019ला विचारलाय. 6 महिने ते 5 वर्ष द्रव्यदंड, इथे वेगळी शिक्षा. इतर ठिकाणी होती 3 ते इथं होती 3 ते 7 वर्ष व द्रव्यदंड. इथं होती 3 ते 7 वर्ष व द्रव्यदंड. इथं होती 7 वर्षापर्यंत. म्हणजे जर व्यक्तीने, नागरिकाने लाच देण्याचा गुन्हा केला तर पब्लिक ऑर्गनायझेशनला दंड. इथं पब्लिक ऑर्गनायझेशनचा प्रमुख, सचिव, इतर अधिकारी असेल तर 3 ते 7 वर्ष व द्रव्यदंड. आणि इथं 6 महिने ते 5 वर्ष व द्रव्यदंड. मग आता कलम 12 काय, सरळ एकच लक्षात ठेवायचं. कलम 12 प्रोत्साहन. आतापर्यंत जेवढे काही अपराध वाचलेत ते सगळे अपराध करण्याला कोणी प्रोत्साहन देणारा व्यक्ती असेल तर त्याला ती सेम शिक्षा असणार आहे. असा अपराध घडो अथवा न घडो शिक्षा असणार आहे 3 ते 7 वर्ष व द्रव्यदंड. नंतर कलम 13 इम्पॉर्टंट आहे. कलम 13 काय आहे तर क्रिमिनल मिसकंडक्ट बाय अ पब्लिक सर्वंट. म्हणजे कलम 13 मध्ये गुन्हेगारी स्वरूपाचं गैरवर्तन पब्लिक सर्वंटनं केल्यास काय काय शिक्षा असू शकते त्याच्याबद्दलच्या तरतुदी येतात. तर हा प्रश्न विचारलेला आहे क्रिमिनल मिसकंडक्ट. डायरेक्ट 3-4 टाईप दिले होते आणि त्याच्यात ऑप्शन मध्ये क्रिमिनल मिसकंडक्ट उत्तर होतं. नंतर याच्यात 2 तरतुदी आहेत, 1A आणि 1B. 1A काय आहे, लोकसेवक आपल्या ताब्यातील मालाची अप्रतपरेड करेल किंवा इतरास करू देईल. लोकसेवक आपल्या ताब्यातील म्हणजे जे काही सरकारी मालमत्ता किंवा त्याच्याकडे दिलेलं प्रॉपर्टी तर ती तिच्यात अप्रतपर करू देईल किंवा इतरास तशी करू देईल. ते कलम 1A मध्ये येतं. आणि ते कलम 15 मध्ये त्याच्यासाठी तरतूद आहे, ते आपण खाली बघूच. नंतर कलम 1B ची तरतूद आहे बघा. 1B ची तरतूद इकडे दाखवतो 13(1)B. लोकसेवक त्याच्या कालावधीत इंटेन्शनली इनरिचेस हिमसेल्फ इलिसिटली, म्हणजे स्वतःची संपत्ती त्यानं अवैध मार्गाने स्वतःची संपत्ती वाढवली, अयोग्यप्रमाणे स्वतःला समृद्ध केलं तर ते 13(1)B मध्ये येतं. पण 13(1)B ला कलम 17 अन्वये 13(1)B मधला जो काही तपास असेल तर तो तपास सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस दर्जाहून कमी नसलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या आदेशाशिवाय असा तपास करता येत नाही. म्हणजे काय, पोलीस अधीक्षकाच्या दर्जाहून कमी नसलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या आदेशाशिवाय तपास करता येत नाही. नंतर बघा 13(1A अख्खी ही सगळी झाली स्टोरी.
आणि 13(1)B झालं. 13(1)B मधलं आपण बघितलं स्वतःला समृद्ध करणं अवैध मार्गाने. नंतर त्याच्यासाठी शिक्षा आहे 4 ते 10 वर्ष प्लस द्रव्यदंड. इथं शिक्षा चेंज झाली, 4 ते 10 वर्ष प्लस द्रव्यदंड. IMP हा क्वेश्चन अजून विचारला नाही आणि ही शिक्षा विचारण्याचे चान्सेस आहेत. नंतरून कलम 14 आपण ते बघणार आहेत कलम 15चं. कलम 14 पनिशमेंट फॉर हॅबिच्युअल ऑफेंडर. म्हणजे काय, हे गुन्हे कायम करणारा जर अपराधी असेल तर त्याच्यासाठी शिक्षा आहे 5 ते 10 वर्ष व द्रव्यदंड. मगाशी किती शिक्षा होती, 3 ते 7 वर्ष व द्रव्यदंड होता. आता किती आहे, 5 ते 10 वर्ष व द्रव्यदंड. म्हणजे शिक्षात वाढ झालेली, कारण तो गुन्हे परत करतोय. आता कलम 15 काय आहे, 13(1)A मधील पनिशमेंट फॉर अटेम्प्ट. 1 मधील गुन्ह्याचा प्रयत्न केला तरी शिक्षा किती, 2 ते 5 वर्ष व द्रव्यदंड. 13(1) मधील गुन्हा काय आहे की लोकसेवक आपल्या ताब्यातील मालाची अफरातफर करेल किंवा इतरास करू देईल. हे कलम 15 मध्ये म्हटलंय. असा प्रयत्न करू दिलास, असा प्रयत्न केलास. वरती तसं कृत्य केलंय, खाली प्रयत्न आहे फक्त. मग शिक्षा राईट निम्मी आहे. वरती 4 ते 10 वर्ष प्लस द्रव्यदंड, खाली 2 ते 5 वर्ष प्लस द्रव्यदंड. त्याच्यानंतर कलम 16 आहे. कलम 16 म्हणतं मॅटर्स टू बी टेकन इन टू कन्सिडरेशन फॉर फिक्सिंग फाईन. म्हणजे ज्या लोकसेवकांनी किंवा ज्या व्यक्तीनं गुन्हा केलाय, असा गुन्हा करताना त्यानं जे काही पैसे मिळवलेत त्याच्यावर फाईन लावण्यासाठी असं न्यायालय काय करेल, तर त्याची ती बेहिशेबी मालमत्ता व गुन्ह्यातून प्राप्त केलेली संपत्ती लक्षात घेईल आणि त्याच्यानंतरच त्याच्यावर फाईन लावेल. नंतर कलम 17 आहे. आता कलम 17 आपला कलम चॅप्टर 3 संपलेला आहे. चॅप्टर 3 होतं 7 ते कलम 16 पर्यंत. आणि आता चॅप्टर 4 आहे इन्व्हेस्टिगेशन इनटू केसेस अंडर दिस ऍक्ट. म्हणजे काय, आता 3 ते 6 आपण बघितला होता विशेष न्यायाधीशांचा अधिकार. नंतर 7 ते 16 बघितला शिक्षा आणि गुन्हे. आणि आता बघणार आहेत आपण तपास कसा करायचा, म्हणजे प्रकरणाचे अन्वेषण इन्व्हेस्टिगेशन कसं पार पाडायचं. तर याच्यासाठी 3 कलम आहेत, कलम 17A आणि कलम 18. कलम 17 मध्ये पर्सन्स ऑथराइज्ड टू इन्व्हेस्टिगेट. याच्यावर आता 2020 ला क्वेश्चन विचारला. त्याच्यात 3 ते 4 टाईप येतात. त्याच्यात सगळ्यात पहिले, जर दिल्ली विशेष पोलीस आस्थापनामध्ये केस असेल, नुसार केस असेल तर त्याचा तपास इन्स्पेक्टर ऑफ पोलीस करतो. जर मेट्रोपॉलिटन एरियाजमध्ये असेल, म्हणजे बॉम्बे, कलकत्ता, मद्रास, अहमदाबाद किंवा CRPCच्या 1973च्या कलमानुसार तर इतर कोणत्याही महानगर क्षेत्र असेल तर नेमका हाच क्वेश्चन विचारला 2020 ला. तर ACP असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस तपास करतो. नंतर इतर ठिकाणी, म्हणजे ह्यावरच्या 2 केस सोडून इतर ठिकाणी कोण करतो, तर DYSP दर्जाचा पोलीस तपास करू शकतो. परंतु राज्य शासन काय आहे, पोलीस इन्स्पेक्टर होऊन कमी नसलेल्या अधिकाऱ्यास अशा अपराधाबाबत तपास करण्यास प्राधिकृत करू शकतं. म्हणजे पोलीस इन्स्पेक्टर सुद्धा हा तपास करू शकतो जर राज्य सरकारने त्याला प्राधिकृत केलं तर. आता बघा, पण कलम 13(1)B मधला अपराध आपण आता बघितलं होतं की 13(1)B काय, स्वतःला इंटेन्शनली एनरिचेस केलं, म्हणजे स्वतःला समृद्ध केलं अयोग्यपणे. तर त्याच्यासाठीचा अपराधाचा तपास कोण करतं, तर पोलीस अधीक्षकाच्या दर्जाहून कमी नसलेला पोलीस अधिकारी तपास करतो. म्हणजे त्याच्याहून वरचाच अधिकारी असला पाहिजे. सुपरिन्टेंडंट ऑफ पोलीसचा वरचा अधिकारी. म्हणजे 4 आहेत. एक दिल्ली आस्थापना विशेष कायद्यानुसार इन्स्पेक्टर ऑफ पोलीस, महानगर क्षेत्रामध्ये असे ACP असिस्टंट कमिशनर, नंतरून इतर एरियामध्ये DYSP. पण जर अपराध 13(1)B मधला असेल तर SP पेक्षा वरच्या दर्जाचा, आणि राज्य शासन पोलीस इन्स्पेक्टर पेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्याला, पोलीस इन्स्पेक्टर पेक्षा वरच्या दर्जाच्या अधिकाऱ्याला तपास करण्याचा अधिकार देऊ शकतं. नंतर कलम 17A म्हणतं एन्क्वायरी ऑर इन्व्हेस्टिगेशन ऑफ ऑफेन्सेस रिलेटेबल टू रिकमेंडेशन मेड ऑर डिसिजन टेकन बाय पब्लिक सर्वंट इन डिस्चार्ज ऑफ ऑफिशियल फंक्शन ऑर ड्युटीज. म्हणजे काय, कार्यालयीन कामकाजासंबंधी कर्तव्यासमोर घेतलेला निर्णय किंवा शिफारस यांच्याशी संबंधित गुन्ह्याचा तपास किंवा चौकशी. पोलीस ऑफिस, म्हणजे जर लोकसेवकाविरुद्ध जर तपास करायचा असेल तर समजा राज्य शासनाचा कर्मचारी असेल तर राज्य शासनाची परवानगी घ्यायला लागेल. केंद्र शासनाचा कर्मचारी असेल तर केंद्र शासनाची परवानगी घ्यायला लागेल. आणि जर इतर प्राधिकरणाचा परवानगी असेल तर ज्या प्राधिकरण त्याला काढू शकतं, सेवेतून काढण्याचा अधिकार असेल तर त्याच्याकडून, त्या इतर कर्मचाऱ्याला त्याच्याकडून परवानगी घ्यायला लागते.
पण जर त्या व्यक्तीला लाच घेताना ऑन द स्पॉट पकडलेला असेल किंवा ऑन द स्पॉट त्यावेळी त्याला अटक करण्याला अशा परवानगीची गरज नाही. आणि जर अशी परवानगी मागितली तर केंद्र किंवा राज्य किंवा जी काय ऑथॉरिटी असेल सेवेतून काढण्याचा अधिकार असलेली ही 3 महिन्यात लेखी कारणासहित निर्णय कळविल आणि याच्यासाठी जास्तीत जास्त 1 महिना वाढवून भेटू शकतो. हे झालं कलम 17A 2018 ऍड झालं. नंतर कलम 18 आहे आपल्या प्रकरण 4 मधलं शेवटचं कलम. प्रकरण 4 मध्ये कलम होते 17, 17A आणि 18. इन्व्हेस्टिगेशन संबंधित हक्क प्रकरण आहे. आता कलम 18 पॉवर टू इन्स्पेक्ट बँकर्स बुक, म्हणजे जी काय व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं बँकेतलं बुक तपासण्याचे अधिकार आणि असं बुक तपासू देण्याचे अधिकार अधिकाऱ्यांना भेटतात. कलम 17 खालील तपास अधिकारी जे 17 मध्ये आपण बघितले 4 तपास अधिकारी हे टोटली, तर हे यांना हे अधिकार भेटतं आणि बँकेला असं सहाय्य करणं बंधनकारक असतं. परंतु अशी तपासणी पोलीस अधीक्षक किंवा त्याच्यापेक्षा उच्च अधिकारी करेल, पोलीस इन्स्पेक्टर, आणि इतर अधिकारी वरील अधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यास करू शकतो. म्हणजेच पोलीस अधीक्षक पेक्षा वरची परवानगी ते 4 अधिकारी सोडून पोलीस इन्स्पेक्टर करू शकतो जर त्याला तशी वरच्या अधिकाऱ्यांनी परवानगी दिली असेल तर. आता प्रकरण 4 आहे ते कलम 18 आहे. एकच कलम आहे प्रकरण 4A मध्ये 2018 ऍड झालेले आहे. अटॅचमेंट अँड फॉरफिचर ऑफ प्रॉपर्टी म्हणजे काय, कलम 18 आहे. तर प्रोव्हिजन ऑफ क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऑर्डिनन्स 1944 टू अप्लाय टू अटॅचमेंट अंडर दिस ऍक्ट, म्हणजे फौजदारी कायदे सुधारणा अधिनियम 1944 तरतुदी या कायद्याखाली जप्तीस लागू करता येतात. मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट 2002, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऑर्डिनन्स 1944. हे झालं प्रकरण 4A. फक्त काही नाही, मालमत्तेची जप्ती लक्षात ठेवायची 18A. नंतर शेवटचा आणि फुल अँड फायनल चॅप्टर आहे चॅप्टर 5 कलम 19 ते 31 सँक्शन फॉर प्रोसिक्युशन अँड अदर मिसलेनियस प्रोव्हिजन्स, खटल्यासाठी मंजुरी व इतर संकीर्ण तरतुदी. कलम 19 ते 31 आहे. कलम 24 रद्द झालंय आणि कलम 29 हे नंतर ऍड झालंय. आता बघा कलम 19 वर राज्यसेवेने प्रश्न विचारलेला आहे. प्रिव्हियस सँक्शन नेसेसरी फॉर प्रोसिक्युशन म्हणजे काय, खटला चालवण्यासाठी पूर्व परवानगीची आवश्यकता कोण घेईल, न्यायालय घेईल किंवा ते तपास अधिकारी घेतील. कुणाची घ्यायला लागणार, केंद्राचा लोकसेवक असेल तर केंद्र शासनाची, राज्याचा लोकसेवक असेल तर राज्य शासनाची, इतर कर्मचारी असेल तर सक्षम अधिकारी जो त्या कर्मचाऱ्याला काढून टाकू शकतो. आणि सेम टाइम आहे हे कलम बघा, कलम 19 आणि कलम 17 आहे. सेम टाइम लिमिट आहे 3 महिन्याचा आणि प्लस 1 महिन्याचा कार्यकाळ. नंतर कलम 20 आहे. कलम 20 सांगतं प्रिझम्पशन व्हेअर पब्लिक सर्वंट ऍक्सेप्ट एनी अनड्यू ऍडव्हान्टेज, म्हणजे कलम 20 काय म्हणतं, जर थोडं इथं राहिलं, कलम 19 मध्ये जर लोकसेवकाने जर अपराध घडलेल्या पदावर तो सध्या तिचे लोकसेवक राहिले नाही तिच्याकरता अशी परवानगी घ्यायला लागत नाही. म्हणजे जर त्या लोकसेवकाने त्याच्या कार्यकाळात अपराध केलेला असेल आणि आता तो सेवेत नसेल तर त्याच्या विरोधात अशी कुठलीही परवानगी घ्यायची गरज नाही, त्याच्या विरोधात डायरेक्ट खटला चालवता येतो. नंतर प्रिझम्पशन वेअर पब्लिक सर्वंट ऍक्सेप्ट एनी अनड्यू ऍडव्हान्टेज, खटल्याच्या वेळी कलम 7 व 11 खाली लोकसेवकाने अनड्यू ऍडव्हान्टेज प्राप्त केले असल्यास सिद्ध होईपर्यंत अशी लाच अयोग्य कृती मानण्यात येईल. म्हणजे जोपर्यंत तो निर्दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत अशी कृती त्याची अयोग्य मानलेली असणार आहे आणि तसं गृहीत धरूनच त्याच्या विरोधात लाच स्वीकारली असं पकडलं जाईल. नंतर कलम 21 वरती 2020 ला क्वेश्चन विचारला, अक्युज्ड पर्सन टू बी अ कॉम्पिटंट विटनेस म्हणजे काय, आरोपी स्वतः सक्षम साक्षीदार असणे. म्हणजे काय, अपराधीनं स्वतः विनंती केल्याशिवाय साक्षीदार म्हणून बोलवले जात नाहीत. हे वाक्य विचारलं आणि हे वाक्य सत्य आहे का असत्य विचारलं होतं. आरोपी स्वतः सक्षम साक्षीदार म्हणून बनू शकतो, परंतु त्याने स्वतः विनंती केली पाहिजे आणि त्यानं साक्ष दिली नाही तर त्याच्या विरोधात कुठलाही पूर्वानुमान काढला नाही पाहिजे, त्याच्या विरोधात कुठलाही चुकीचा निष्कर्ष काढता येत नाही, त्याच्यावर कुठलीही टीका करता येत नाही. त्यानंतर त्यातलंच कलम सांगतं वाईट चार्ज, म्हणजे त्याला जर त्यानं साक्ष द्यायला नकार दिला तर त्याच्यावर इतर आरोप करणारे किंवा वाईट चारित्र्याचे आरोप करणारे प्रश्न विचारता येत नाहीत आणि असे प्रश्न विचारले तरी त्याच्यावर उत्तर देणं बंधनकारक नसतं. हे कलम 21 सांगतं. नंतर कलम 22 द कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर CRPC 1973 टू अप्लाय सब्जेक्ट टू सर्टन मॉडिफिकेशन, म्हणजे काही मॉडिफिकेशन करून CRPC 1973 तरतुदी या कायद्यात लागू होतात. नंतर कलम 23
कलम 23 काय सांगतं, 13(1) मधल्या जे काय अपराध होते कोणते, तर क्रिमिनल मिसकंडक्ट बाबत. म्हणजे काय, तर त्या व्यक्तीनं लोकसेवक आपल्या ताब्यातील मालाची अप्रतपरीत करेल किंवा इतरास करू देईल. त्याच्याविषयीच्या ज्या एक्झॅक्ट डिटेल तिथं दिलेल्या नाहीत, त्या 13(1) मधल्या अपराधाबाबतच्या सगळ्या तरतुदी ह्या कलम 23 मध्ये दिल्यात, त्या की एक्झामला फारशा इम्पॉर्टंट नाहीत. नंतर कलम 24, हे कलम 24 होतं, लाच देणाऱ्या व्यक्तीच्या निवेदनावर तिच्यावर खटला भरता येणार नाही. हे कलम रद्द झालेलं आहे, त्याच्यामुळे याचा काही फायदा नाही विशेष करून. नंतर कलम 25, कलम 25 काय सांगता माहिती का, मिलिटरी, नेव्हल किंवा एअरफोर्सचे जे काही लॉ आहेत त्याच्यावर त्याचे जे काही कायदे येतात त्याला ह्या कायद्याने काही फरक पडणार नाही. म्हणजे ते कोणते, आर्मी ऍक्ट 1950, एअरफोर्स ऍक्ट 1950, नेव्ही ऍक्ट 1957, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स ऍक्ट 1968, कोस्ट गार्ड ऍक्ट 1978, असे म्हणजे एनएसजी ऍक्ट 1986, यांना काहीच फरक पडणार नाही कलम 25 ने. कलम 26 काय म्हणतात, म्हणजे कलम 25 ने फरक, कलम 25 अंतर्गत ह्या कायद्यांना संरक्षण दिलंय थोडक्यात. नंतर स्पेशल जजेस अपॉइंटेड अंडर ऍक्ट 46 ऑफ 1952 टू बी स्पेशल जजेस अपॉइंटेड अंडर दिस ऍक्ट. म्हणजे 1952 जे कायदा आहे त्यानं जे स्पेशल जजेस अपॉइंट केले तेच जज स्पेशल जज ह्या कायद्याने सुद्धा स्पेशल जज म्हणून ओळखले जातील. नंतर कलम 27 आहे अपील अँड रिव्हिजन, हे इम्पॉर्टंट आहे. कलम 27 अपील अँड रिव्हिजन, अपील व पुनरीक्षण, विशेष न्यायालय जे की सेशन कोर्ट समजलं. कलम 3, हे ज्याच्या अधिकार क्षेत्रात कार्यरत आहे, समजा मुंबईचं विशेष न्यायालय असेल तर ते कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात कार्यरत आहे, मुंबई उच्च न्यायालयाच्या. म्हणून बॉम्बे हायकोर्टला अपील करता येईल. म्हणजे विशेष न्यायालय जिथं कार्यरत आहेत त्या हायकोर्टाकडे अपील आणि रिव्हिजन करता येतं. नंतर कलम 28, हा कायदा इतर कायद्यांच्या अतिरिक्त असण्याबाबत. म्हणजे काय, लोकसेवकाविरोधात या कायद्याशिवाय इतर कायद्यानुसार दाखल केलेल्या जाणाऱ्या खटल्यातून सूट मिळत नाही. म्हणजे असं नाही म्हणू शकत की एखाद्या लोकसेवकाविरोधात प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट अंतर्गत खटला लागलाय म्हणून त्याला इतर गुन्ह्यांसाठीच्या खटल्यामधून सुटका मिळणार, असं नाही होत. तर कलम 28 न ही तरतूद आहे. नंतर हो उच्च न्यायालयाचा क्वेश्चन, RS क्वेश्चन 2012 विचारलेला आहे. नंतर कलम 29, अमेंडमेंट इन द क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऑर्डिनन्स 1944. 1944 मध्ये काही दुरुस्त्या केल्या. नंतर 29 हे नियम बनवण्यात, 29 वर प्रश्न विचारला जाऊ शकतो की नियम बनवण्याचा अधिकार कोणाला आहे, म्हणजे केंद्र शासनाला आहे की राज्य शासनाला आहे, असा न्यायालयाला, विशेष न्यायालयाला, विशेष न्यायाधीशाला, असा काहीतरी राज्यपालाला असा किंवा राष्ट्रपतीला असा पर्याय देऊन आपल्याला प्रश्न येऊ शकतो. तर त्याचं उत्तर आहे केंद्र शासनाला. नंतर कलम 30, रिपील अँड सेव्हिंग, निरसन व व्यावृत्ती. म्हणजे काय, यानं भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा 1947 रद्द झाला आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट 1952 रद्द झाला. शेवटचा आणि फुल अँड फायनल कलम आहे कलम 31. त्यानं भारतीय दंड संहिता 1860, IPC 1860 मधलं कलम 161 ते 165 हे रद्द झालेलं आहे. रद्द म्हणजे वगळून टाकलेले आहेत. आणि हा झाला आपला प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट कम्प्लीट. नंतरून याच्यात असं विशेष काहीच नाही आहे. बाकी आपण एक टेबल आहे तेवढा बघूयात. पनिशमेंट अंडर PCA ऍक्ट, तर काय 7, 8, 9, 10, 11, 12 हे ज्या कलमांसाठी 3 years to 7 years अँड फाईन आहे. कलम 13 ला आहे 4 वर्ष ते 10 वर्ष आणि फाईन. म्हणजे हे बघा 13 काय आहे, 13 मध्ये सांगितलंय की मालमत्तेचे अफरातफर करणे किंवा इतरांना तसं करू देण्याचा 13(1) मधला आपण गुन्हा बघितलेला आहे. 14 मध्ये काय आहे, जर गुन्हा रिपीट केला तर गुन्हा शिक्षा किती, तर 5 year ते 10 वर्ष गुन्हा आहे. आणि 15 मध्ये काय आहे, जर 13 मधला गुन्हा करण्याचा प्रयत्न केला नसता तर त्याची शिक्षा याच्या निम्मी डायरेक्ट 2 years to 5 years अँड फाईन. 1988, 2014 करण्याची गरज नाही, फक्त 2018 लक्षात ठेवायचं आहे. 7, 8, 9, 10, 11, 12 मध्ये ग्रॉसली म्हणजे शक्यतो 3 years ते 7 years फाईन आहे. मध्ये थोडंसं वेगळं आहे ते आपण बघणारच आहोत, बघितलेलं आहे. 13 ला काय 13(1) आहे मालमत्तेचे अफरातफर करणे, कृत्य करणं किंवा इतराला करू देणं, त्याची 4 year ते 10 वर्षाची शिक्षा आणि फाईन आहे. नंतर 14 आहे गुन्हा पुन्हा करणं, 5 year ते 10 year आणि फाईन. आणि कलम 15 आहे
2 इयर टू 5 इयर अँड फाईन. म्हणजे हे याच्या अर्धी शिक्षा आहे, कारण हा प्रयत्न करू देण्याचा आहे, मालमत्तेचा 13(1) मधल्या अपराधाचा प्रयत्न करणं. अशा प्रकारे आपला संपलेला आहे. धन्यवाद.